चला तर जाणून घेऊया शासकीय फळरोप वाटिकांच्या बांधकामासाठी मंजूर झालेल्या निधीबद्दल. महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाने एक खूप महत्त्वाचा निर्णय घेतलाय. राज्यातील फळ आणि भाजीपाला रोपवाटिका सुधारण्यासाठी आता निधी मंजूर झालाय. म्हणजे आपल्याकडच्या कृषी पायाभूत सुविधांना आता मोठी मदत मिळणार आहे. पण मग या निधीचं नेमकं काय होणार आहे? चला 3 सोप्या मुद्द्यांमधून समजून घेऊ. पहिलं म्हणजे पैशांचा आकडा. सरकारने यासाठी तब्बल 6,72,00,000 रुपयांच्या खर्चाला परवानगी दिली आहे. हा सगळा पैसा 2025-26 या वर्षात रोपवाटिकांमधल्या वेगवेगळ्या बांधकामांसाठी वापरला जाणार आहे. दुसरं, हा पैसा नेमका कुठे आणि कोणत्या कामासाठी जाणार, तर याची यादी बरीच मोठी आहे. पुणे, चंद्रपूर, नंदुरबार, कोल्हापूर, बीड अशा अनेक जिल्ह्यांना याचा फायदा होणार आहे. आणि कामही अगदी वेगवेगळी आहेत. म्हणजे चंद्रपूरमध्ये ऑफिसचं नूतनीकरण आहे, तर जयसिंगपूरमध्ये रस्त्याचं काम आहे आणि माजलगावमध्ये भांडारगृहाची दुरुस्तीसुद्धा आहे. आणि तिसरा आणि शेवटचा मुद्दा आहे अटी-शर्तींचा. सरकारने हे स्पष्ट केलंय की हे पैसे फक्त ठरलेल्या कामांवरच खर्च करायचे आहेत. आणि हो, काम झाल्यावर त्याचं उपयोगिता प्रमाणपत्र म्हणजे पैसे योग्य ठिकाणी वापरल्याचा पुरावा वेळेत द्यावाच लागेल. सोप्या भाषेत सांगायचं तर सरकार पैशांचा हिशोब अगदी चोख ठेवणार आहे. थोडक्यात काय, तर ही 6.5 कोटीहून अधिकची गुंतवणूक आपल्या राज्यातील शेतीच्या विकासासाठी एक मोठं पाऊल आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांना नक्कीच बळकटी मिळेल.